आज आपण करणार आहोत मिरची वडे. त्यासाठी उकडलेले बटाटे घेतलेत, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, जिरे आणि धन्याची पेस्ट, मीठ, सोडा, हिंग, हळद, मोहरी, गरम मसाला, आमचूर पावडर, डाळीचे पीठ आणि या भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत. या जास्त तिखट नसतात म्हणून आपण भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे. आता आपण बटाटे जे आहेत ते व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत. अगदी मऊ असे छान मॅश झाले पाहिजेत, कारण आपल्याला हे जे बटाट्याचं सारण आहे ते नंतर मिरचीत भरायचं आहे, म्हणून मॅश करून घ्या व्यवस्थित. बटाटे आपण आता मॅश करून घेतले आहेत. हे बघा, अशा प्रकारे मऊ झालेले आहेत सगळेच बटाटे आता छान. आता आपण तेल तापत ठेवले एका छोट्या कढईत. त्यात आपण छोटे 2 चमचे तेल घेणार आहोत आणि गरम झाल्यावर त्यात आपण घालणार आहोत मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण त्यात घालणार आहोत हिंग. हिंग आपण घातला आहे आता. आता आपण त्यात हळद घालणार आहोत आणि कोथिंबीर, आलं, मिरची, जिरे, लसूण या सगळ्याचं जे मिश्रण आहे ते आपण यात आता घालणार आहोत. हे धने, जिरे, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीचं जे मिश्रण आहे ते आपण खडबडीत असं वाटून घेतलेलं आहे, फार गाळ बारीक नाही केलं आहे. आता हे आपण बटाट्याच्या सारणात घालणार आहोत. आता त्यात आपण घालणार आहोत गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घालणार आहोत. मीठ आणि मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर हिरव्या मिरच्या कमी घाला, 1 किंवा 2च पुरेशा होतील. आणि जर जास्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची जास्त घ्या. आता हे आपण मिश्रण सगळं जे आहे कालवून घेणार आहोत एकत्र. बटाटा आणि सगळं हे आता कालवून झालेलं आहे आपलं. आता आपण मिरच्या ज्या आहेत त्या उभ्या चिरून घेणार आहोत. एक असं मध्ये एक कट देणार आहोत, अगदी स्लिट ज्याला म्हणतात तसं उभी चीर देणार आहोत. तुम्हाला जर बिया नको असतील तर तुम्ही अशा प्रकारे मधून चिरून घेतल्यानंतर बिया त्यातल्या काढून टाका, जर तुम्हाला बिया आवडत नसतील तर. अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या ज्या आहेत मधून चिरून घेणार आहोत. सगळ्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण तोवर डाळीचं पीठ जे आहे ते भिजवून घेणार आहोत. त्यात मी मीठ घातलं आहे, सोडा घातलेला आहे, अगदी थोडा घालायचा सोडा, फार नाही. आणि एकत्र मिक्स करून घेणार आहोत. पाणी घालून पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचं आहे. हे पीठ जे आहे ते मी थोडंसं जाडसर दळलेलं आहे. जेव्हा तुम्ही बटाटे वडा किंवा कुठल्याही प्रकारचे असे भजी किंवा बटाटे करता तेव्हा थोडं किंचित जाडसर दळलेलं पीठ जर घेतलं तर भजी किंवा वडे खूप चांगले होतात. आता आपण व्यवस्थित घोळून घेणार आहोत. हे बघा, छान फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता जी कन्सिस्टन्सी आहे ती कशी झाली पाहिजे ते बघा. व्यवस्थित मिरची यात जी आहे ती कोट झाली पाहिजे आपली, इतकी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, फार पातळ नाही. आता कढईत एकीकडे तेल तापत ठेवणार आहोत आपण. तेल थोडं जास्त लागतं कारण मिरची पूर्ण यात बुडली पाहिजे तेलात, म्हणून थोडंसं तेल जास्त लागतं. आता आपण दुसरीकडे मिरच्या भरून घेणार आहोत.
तेल तापेपर्यंत एक एक मिरची अशी व्यवस्थित पूर्ण भरून घ्यायची आहे. आतपर्यंत व्यवस्थित सारण भरलं गेलं पाहिजे, पोकळ राहता कामा नये. आता या मिरच्या आपण भरून घेतलेल्या आहेत. एक एक करून सगळ्या भरून घ्यायच्या आहेत. आता आपण तेल तापलेलं आहे, त्यात आपण मिरची बेसनात बुडवून घालणार आहोत. हे बघा, अशी सगळीकडून व्यवस्थित त्याला बेसन लागलं पाहिजे मिरचीला, आणि तळणार आहोत. तळताना मिरचीवर थोडं 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 तेल उडवतच तळायचं आहे, कारण त्याला उलटायला थोडासा मोठी असल्या कारणाने थोडा प्रश्न येतो. उलटताना अंगावर तेल उडू शकतं, म्हणून थोडंसं कढईतच उडवत आपण तळणार आहोत. हे बघा, असं छान आता मिरची वडा आपला तयार झालेला आहे. याचीच आपण बोंडा भजी करणार आहोत. मिश्रणाची जी आपण केलं आहे त्याची, तीसुद्धा खूप छान होतात. आणि मिरची वड्याबरोबर ही भजीसुद्धा तुम्ही करू शकता. एकाच मिश्रणातून आपण हे दोन पदार्थ जे आहेत ते करू शकतो. ही छोटी छोटी भजी जी आहेत ती खूप छान लागतात. ही सुद्धा आपण सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत. हे बघा, आता प्लेटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी आपण सॉस घेतलं आहे. मिरची वडा घेणार आहोत. आपण त्यासोबत केलेली जी बोंडा भजी आहेत ती सुद्धा घेणार आहोत. मिरची वडा जो आहे तो आपण मधून कट करून सर्व करणार आहोत. हे बघा, आतून हा असा दिसतोय, लेयर्स दिसतात आहेत त्यात. या रेसिपीसाठी नंदिताज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.